11th ॲडमिशन 2025-26 तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे, ते म्हणजे की स्पेशल राऊंडचा जो फॉर्म आहे हा कधी सुरू होणार। तर याबद्दलची एक अपडेट साईडवर उपलब्ध झालेली आहे। तर बघू शकता यामध्ये एक अपडेट देण्यात आलेली आहे। नेक्स्ट राऊंड ओपन टू ऑल शेड्यूल विल बी डिक्लेअर्ड बाय, म्हणजे आज 3/8/2025ला 4 वाजता। तर दुपारी 4 वाजता तुमचं जे शेड्यूल होतं हे साईडवर उपलब्ध होणार होते। तर जे स्पेशल राऊंडचा टाइम टेबल आहे किंवा शेड्यूल आहे हे अजूनपर्यंत साईडवर उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। तुम्ही सुद्धा साईडवर आल्यानंतर बघू शकता की अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे, परंतु अपडेट आलेली आहे। तर आजच्या डेटमध्ये कधीही ओपन होऊ शकते। त्यानंतर विद्यार्थी विचारत आहे की या राऊंडमध्ये कट ऑफ कसा चेक करायचा, त्यानंतर व्हॅकन्सी कशा चेक करायचे की कोणत्या कॉलेजला ज्या ओपननुसार जागा घेणार आहे तर ओपनमध्येच त्या जागा दिसायला पाहिजे, कारण हा राऊंड ओपनमधून घेण्यात येणार आहे त्यामुळे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट घेणार आहे। तर सर्वात प्रथम टाइम टेबल यायचा आहे, आज रात्रीपर्यंत टाइम टेबल येऊन जाणार। तर उद्याला सकाळी 10-10:30 वाजेपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि जर राऊंड उद्यापासून सुरुवात झाली तर कसा भरायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर सर्वप्रथम साईडवर या। साईडवर आल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम आपण चेक करणार आहे की कट ऑफ लिस्ट। तर बघा कट ऑफ लिस्टला तुम्ही क्लिक करा। कट ऑफ लिस्टला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला चेक करावं लागते कट ऑफ लिस्ट कोणता, राऊंड 4चा। कारण की आपण राऊंड 4चा फायनल कट ऑफ जेव्हा चेक करू त्यानंतर आपल्याला स्पेशल 1साठी तो कट ऑफ लागू असेल। तर इथे रिजन टाका, त्या बाजूला डिस्ट्रिक्ट टाका तुमची। राऊंड 4चा कट ऑफ चेक करा स्पेशल राऊंड 1साठी, त्यानंतर सर्चला क्लिक करा। तर तुमच्यासमोर त्या डिस्ट्रिक्टमधले संपूर्ण कॉलेजेस ओपन होणार जे तुम्ही डिस्ट्रिक्ट चूज केलेली आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला आर्ट, कॉमर्स, सायन्स तिन्ही फील्डचे तुम्हाला जे ऑप्शन आहे कॉलेजचे हे दिसून पडेल। यामध्ये तुम्ही बघू शकता जसे की यामध्ये तुमच्या लक्षात येईल किती मार्क्सवर विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे, अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। आणि तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते तुम्ही यामधून नेक्स्ट करून संपूर्ण माहिती यामध्ये चेक करू शकता। जसं की बघू शकता वुमन 30% 273 मार्क्सवर, नंतर रिमेनिंग सीट्स ज्या होत्या प्युअर ओपनच्या त्या 241, अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण ऑप्शन चेक करू शकता। आणि व्हॅकन्सी लिस्टचं जे ऑप्शन आहे दिलेलं तुम्हाला बघू शकता या साईडला एक व्हॅकन्सी लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे तुम्ही क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर सेम तसंच आहे, यामध्ये रिजन चूज करा, डिस्ट्रिक्ट टाका तुमचे, आणि यामध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट वाईजच तुम्हाला व्हॅकन्सी आहे ह्या डिस्प्ले होणार। तर बघू शकता रिजन टाकलेलं आहे यामध्ये आणि डिस्ट्रिक्ट टाकलेली, त्यानंतर सर्च केलेला आहे, स्ट्रीम कोड टाकला नाही आहे कारण यामध्ये संपूर्ण आर्ट, कॉमर्स, सायन्सचे तुम्हाला कॉलेजेस दिसून पडेल। तर यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। तर यामध्ये कास्टमध्ये एक पण जागा दिलेली नाही, जसं बघू शकता हे सेल्फ फायनान्स आहे, हे ॲडेड कॉलेज आहे। यामध्ये इंटेक किती आहे, 60चा इंटेक आहे। कास्टमध्ये सगळ्या जागा 0 दाखवण्यात आलेल्या आहे। आणि जर तुम्ही ओपनमध्ये चेक केलं म्हणजे जनरलमध्ये जर चेक केलं किंवा टोटल कॅप चेक करा, बघा 7 जागा, 21 जागा, 27, 59 अशा प्रकारे तुम्ही जागा चेक करू शकता। जागा भरपूर आहे बघा, यामध्ये संपूर्ण जागा तुमच्यासमोर डिस्प्ले होत आहे। 60 जागा उरलेल्या आहे अजूनसुद्धा स्पेशल राऊंड 1ला। तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जे कॉलेज तुम्हाला चेक करायचं कट ऑफ वगैरे चेक करू शकता, व्हॅकन्सी चेक करू शकता। तर संपूर्ण माहिती चेक करून घ्या। आणि अजूनपर्यंत टाइम टेबल आलेला नाही आहे। टाइम टेबल जर आला किंवा कोणत्या विद्यार्थ्याला जर टाइम टेबल आल्याची माहिती मिळाली तर तुम्ही कमेंट्स करू शकता, जेणेकरून संपूर्ण जे विद्यार्थी आहे ज्यांना अपडेट मिळालेली नसते ती आपण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि विद्यार्थ्यांनासुद्धा त्याबद्दलचा फायदा होऊ शकतो। तर स्पेशल राऊंड 1 साधारणतः उद्या किंवा परवाला या 2 दिवसामध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे, कारण जो टाइम टेबल आज उपलब्ध होणार होता तो झालेला नाही आहे, परंतु आज उपलब्ध होऊन जाणार, कारण अपडेट आलेली आहे म्हणजे प्रोसेससुद्धा चालू आहे किंवा प्रोसेस कंप्लीट झालेली असेलच। अपडेट आल्यानंतर संपूर्ण जी माहिती आहे ही तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि स्पेशल राऊंडबद्दल सुद्धा जी माहिती 11th ॲडमिशन 2025-26 यांच्याकडून देण्यात येणार ती तुम्हाला आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती दिल्या जाणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।